नमस्कार, ध्रुव IAS मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. भारतीय वित्तीय बाजार याचा आपण अभ्यास करतोय, इंडियन फायनान्शियल मार्केट. त्याच्यामध्ये आपण काल स्टेट बँक ऑफ इंडियाची रचना समजावून घेतली. आजच्या भागामध्ये आपण हे बँकांचं राष्ट्रीयकरण समजावून घेणार आहोत. आणि बँकांचं राष्ट्रीयकरण समजावून घेण्या अगोदर काही संकल्पनाही आपल्याला समजावून घ्याव्या लागतात की बँकांच्या राष्ट्रीयकरणा अगोदर पूर्वीच्या कालावधीपासून बँकांची रचना कशी होती, ती रचना पुढच्या कालावधीमध्ये कशी बदलली, ही पार्श्वभूमी आपल्याला समजावून घ्यावी लागते. मग सुरुवातीला दोन प्रिन्सिपलवरती, दोन तत्वांवरती बँकांची स्थापना केली जात होती. एक होतं मर्यादित जबाबदारीचं तत्व आणि दुसरं होतं अमर्यादित जबाबदारीचं तत्व. या दोन तत्वांवरती बँकांची स्थापना पूर्वीच्या काळी होत होती. आता पूर्वीच्या काळी बँकांची जी स्थापना होत होती ती अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर होत होती, पण त्याच्यामुळं बँका स्थापन करण्यासाठी प्रेरणा मिळत नव्हती. त्याच्यामुळं बँका कमी स्थापन होत होत्या. आणि ज्यावेळी मर्यादित जबाबदारीचं तत्व आलं प्रत्यक्षामध्ये, त्यावेळी मात्र बँकांच्या स्थापनेला सुरुवात झाली. आपल्या देशामध्ये बँकेच्या स्थापनेला प्रेरणा मिळाली. मग जर अशी परिस्थिती असेल तर ही दोन्ही तत्व, दोन्ही प्रिन्सिपल्स, ज्याला आपण लिमिटेड लायबिलिटीज आणि अनलिमिटेड लायबिलिटीज असं म्हणतो, या दोन्ही तत्वांचा आपल्याला विचार करावा लागतो. तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे. मग आपल्याला एका बँकेचा विचार करावा लागतो. ती बँक होती 1863 ची. पहा, या बँकेपासून आपण विचार करूयात. 1863 ची बँक, बँकेचं नाव होतं बँक ऑफ अप्पर इंडिया. बँक ऑफ अप्पर इंडिया असं या बँकेचं नाव होतं. या बँकेचा जर आपण विचार केला तर ही मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली भारतातली पहिली बँक. आपल्याला जर विचारलं की मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली भारतातील पहिली बँक कोणती होती, मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर, मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन करण्यात आलेली पहिली बँक व स्थापन झालेली पहिली बँक म्हणून या बँकेला ओळखलं जातं. आता या ठिकाणी तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतोय का, जर मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली ही पहिली बँक होती, त्याच्या अगोदरच्या ज्या बँका होत्या त्या अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन होत होत्या का? त्याचं उत्तर आहे हो. याच्या अगोदरच्या ज्या बँका होत्या त्या अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर, अनलिमिटेड लायबिलिटीज या प्रिन्सिपलवरती किंवा अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावरती स्थापन होत होत्या. आणि त्याच्यामुळं बँकांच्या स्थापनेला प्रेरणा मिळत नव्हती. मग हे लक्षामध्ये घेऊन मर्यादित जबाबदारीचं तत्व आणण्यात आलं आणि त्याच्या आधारावर भारतामध्ये पहिली बँक स्थापन झाली 1863 मध्ये. आपण म्हणतो त्या बँकेचं नाव होतं बँक ऑफ अप्पर इंडिया. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता पहा, आपण असा उल्लेख केला की अगोदरच्या बँका अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन होत होत्या. मग आपल्याला ही दोन तत्व समजावून घ्यावी लागतात की मर्यादित जबाबदारीचं तत्व म्हणजे काय आणि अमर्यादित जबाबदारीचं तत्व म्हणजे काय. आपण या ठिकाणी पाहूयात. हे पहा, लिमिटेड लायबिलिटीज, अनलिमिटेड लायबिलिटीज. त्या ठिकाणी जो बँकेचा मालक आहे तो डोक्याला हात लावून बसलाय, पण या ठिकाणी जे बँकेचे मालक दिसत आहेत ते मोठ्याने हसतायत. लिमिटेड लायबिलिटीज आहे त्यांच्याकडे, तिथे अनलिमिटेड लायबिलिटीज आहे. आता अनलिमिटेड लायबिलिटीज, आपण याचा विचार करूयात की यांनी डोक्याला का हात लावला, यांना कशाचं टेन्शन आलं. या ठिकाणी जो मालक होता त्याच्यावरती जबाबदारी खूप होती, खूप जास्त जबाबदारी होती. म्हणजे उदाहरणार्थ, जर एखादी बँक बुडाली तर त्या बँकेमध्ये ठेवीदारांनी जे ठेवलेले पैसे आहेत ना, ते परत देण्याची जबाबदारी या मालकाची होती. ठेवीदारांचे पैसे परत देण्याची जबाबदारी या मालकाची होती. आणि मग जर या मालकाची बँक बुडाली तर त्या बँकेवरील कर्ज स्वतःच्या पैशामधून फेडावं लागत होतं या मालकाला. आणि मग या तत्वानुसार झालं काय, तर जोखीम जास्त होती. एखादी बँक स्थापन करण्यामध्ये जोखीम जास्त होती आणि त्याच्यामुळं काय होत होतं, ही जोखीम जास्त असल्यामुळं बँकांच्या स्थापनेला प्रेरणा मिळत नव्हती, बँका स्थापन होत नव्हत्या. कारण याच्यामध्ये काय होतं,
संपूर्ण जबाबदारी मालकावरती होते आणि ग्राहक जे होते, गुंतवणूकदार जे होते, ते सुरक्षित होते. आणि याच्यामुळे झालं काय की बँकांच्या स्थापनेला प्रेरणा मिळत नव्हती, बँका स्थापन होत नव्हत्या आणि बँका स्थापन होणं गरजेचं होतं. मग काय आणण्यात आलं? मर्यादित जबाबदारीचं तत्व आणण्यात आलं, लिमिटेड लायबिलिटीज. आता याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये जे मालक आहे त्यांची जबाबदारी काय? यांनी जेवढं भांडवल गुंतवलेलं आहे, म्हणजे आपण म्हणूयात गुंतवलेले भांडवल, यांनी जेवढं भांडवल गुंतवलेलं आहे त्याच्या पुरतच यांची जबाबदारी मर्यादित. मग एखादी बँक बुडाली तर त्या बँकेमधील ठेवी परत देण्याची जबाबदारी या मालकांवरती नव्हती. मग या ठिकाणी काय होतं? जोखीम कमी होती, जोखीम कमी. आणि मग अशा प्रकारचं तत्व आणलं. अशा प्रकारचं तत्व आणल्यानंतर भारतामध्ये बँकांच्या स्थापनेला प्रेरणा मिळाली आणि आपण उल्लेख केला त्यानुसार पहिली बँक स्थापन झाली मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर 1863 मध्ये. तिला म्हणतो आपण बँक ऑफ अप्पर इंडिया. लक्षात आलं? लिमिटेड लायबिलिटीज प्रिन्सिपल वरती स्थापन झालेली पहिली बँक, बँक ऑफ अप्पर इंडिया. मग मी तुम्हाला ते दोन्ही प्रिन्सिपल समजावून सांगितलं की हे अमर्यादित जबाबदारीचं तत्व अनलिमिटेड लायबिलिटी आणि हे मर्यादित जबाबदारीचे तत्व लिमिटेड लायबिलिटी. अतिशय सोपं आहे. लिमिटेड लायबिलिटी, अनलिमिटेड लायबिलिटी. त्या ठिकाणी मालक ज्याला दडपण आलंय, टेन्शन आलंय का त्याच्यावर जबाबदारी खूप जास्त आहे. बँक बुडाली तर ठेवीदारांचे पैसे याला परत करायचे, त्याची सगळी जबाबदारी. आणि मग त्याच्यामध्ये बँकेवरील जेवढं कर्ज आहे त्याला स्वतःच्या पैशामधून फेडावं लागतंय. बँक जर बुडाली तर म्हणजे याच्यामध्ये काय आहे तर जोखीम जास्त आहे. आणि जोखीम जास्त असेल तर माणसाची ताकद होत नाही की ते करायचं. मग याच्यामध्ये जर जोखीम जास्त होती तर बँका स्थापन करायला कोणीही पुढे येत नव्हता आणि बँकातच स्थापन होणं गरजेचं होतं. मग एक नवीन तत्व आणलं, लिमिटेड लायबिलिटीज. आता हे दोघं जण हसतायत, यांची जबाबदारी कमी झाली आहे. यांची जबाबदारी कुठपर्यंत आहे? फक्त गुंतवलेल्या भांडवलापर्यंतच आहे. ज्या ठेवी आहेत गुंतवणूकदारांनी ठेवलेल्या त्यांच्या संबंधी यांची जबाबदारी नाहीये. ठेवी परत करण्याची जबाबदारी मालकांवरती नाहीये. त्याच्यामुळे काय झालं? यांची जोखीम कमी झाली आणि ज्यावेळी बँक क्षेत्रातील जोखीम कमी झाली त्यावेळी नवीन बँका स्थापन करायला सुरुवात झाली. याला आपण म्हणतो लिमिटेड लायबिलिटीज प्रिन्सिपल. लक्षात आलं? अशा प्रकारे आपण पहिली बँक आता तुमच्या लक्षात आली असेल. मर्यादित जबाबदारीच्या लिमिटेड लायबिलिटीजच्या प्रिन्सिपलवर तत्वावर किंवा प्रिन्सिपलवर स्थापन झालेली पहिली बँक, बँक ऑफ अप्पर इंडिया. हे दोन तत्व तुम्हाला समजली की मग हळूहळू आपण पुढच्या टप्प्यामध्ये जातो. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे राष्ट्रीयकृत बँकांच्या संबंधित. आता आपण राष्ट्रीयकृत बँकांच्या संबंधित एक एक बँक पाहूया की अगोदर कशी रचना होती आणि मग आपण राष्ट्रीयकरणामध्ये प्रवेश करूया, जेणेकरून काय होईल तर प्रत्येक पॉइंट व्यवस्थित समजेल. आता तुम्हाला जर कुठे तुम्ही वाचलं की मर्यादित जबाबदारीचं तत्व, अमर्यादित जबाबदारीचं तत्व, तर तुमची कॉन्सेप्ट क्लिअर असेल की काय मर्यादित जबाबदारीचं तत्व म्हणजे काय आणि अमर्यादित जबाबदारीचं तत्व म्हणजे काय. आता पहा, आपण विचार करणार आहोत अलाहाबाद बँक. आता या ठिकाणी आपण काय म्हटलं होतं? बँक ऑफ अप्पर इंडिया ही मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली पहिली बँक होती. आता आपण विचार करणार आहोत मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेल्या दुसऱ्या बँकेचा. ती बँक आहे अलाहाबाद बँक. अलाहाबाद बँक. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की ही जी बँक आहे मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली दुसरी बँक आहे अलाहाबाद बँक. कधी स्थापना झाली? 1865 मध्ये या बँकेची स्थापना झाली. आपण म्हटलं मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर जबाबदारी लिमिटेड लायबिलिटीज प्रिन्सिपल वरती तत्वावर स्थापन झालेली दुसरी बँक आहे. हेच वैशिष्ट्य आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट मी काय सांगतोय ते लक्षात ठेवा की दुसरी बँक असली, दुसरी बँक तरी सुद्धा हिचं महत्व कशा प्रकारे प्रश्न विचारतील याचा आपण विचार करूया. आता या ठिकाणी आपण म्हणतोय
की मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली दुसरी बँक. पहिल्या बँकेचा आपण विचार केला, पण पहिली बँक जी होती ती बँक बंद झालेली होती. हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे आपण जो उल्लेख केला या ठिकाणी सुरुवातीला, बँक ऑफ अप्पर इंडिया मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली पहिली बँक होती, पण ही बँक बंद झाली होती. पुढच्या कालावधीमध्ये जर तुम्ही विचार केला तर 1913 मध्ये ही बँक बंद झालेली होती. बँक बंद झालेली होती. मग आपण विचार करतो की दुसरी बँक स्थापन झाली या ठिकाणी अलाहाबाद बँक, जी मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली दुसरी बँक. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न कसा विचारतील त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. प्रश्न विचारतील मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली भारतामध्ये सर्वात जुनी बँक कोणती आहे, किंवा मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर सध्या सुरू असलेली पहिली बँक कोणती. पहिली सुरू झाली ती बंद पण झाली. मग आता या ठिकाणी मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर सुरू झालेली सर्वात जुनी बँक जर आपल्याला विचारलं तर अलाहाबाद बँक. लक्षात आलं? सर्वात जुनी बँक असंही म्हणता येईल आपल्याला. सर्वात जुनी बँक. सर्वात जुनी बँक असं आपण का म्हणतोय? अजूनही अस्तित्वात होती आणि मग पुढच्या कालावधीमध्ये ही बँक विलीन झाली ती इंडियन बँकेमध्ये. आता या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं की या बँकेचं विलिनीकरण आता इंडियन बँकेमध्ये झालेलं आहे. इंडियन बँक या बँकेमध्ये विलिनीकरण झालेले. तर अशा प्रकारे याच्यावरती प्रश्न विचारतील की मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली ही दुसरी बँक आहे, आणि असं जर विचारलं मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली सर्वात जुनी बँक अलीकडच्या कालावधीमधली अलाहाबाद बँक, जी इंडियन बँकेमध्ये विलीन झालेली आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागतं. त्यानंतर आपल्याला पुढच्या बँकेचा विचार करावा लागतो. त्या बँकेचं नाव आहे अवध व्यापारी बँक. अवध व्यापारी बँक. अवध व्यापारी बँक. अवध व्यापारी बँक याचा विचार करूया. याचा विचार केला तर सुरुवातीला विचार करा कधी स्थापना झाली. कधी स्थापना झाली याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येतं की अवध व्यापारी बँकेची स्थापना झाली 1881 मध्ये. 1881 मध्ये अवध व्यापारी बँकाची स्थापना झाली. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट, आतापर्यंत मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली पहिली बँक पाहिली, दुसरी बँक पाहिली, पण या ठिकाणी आपल्याला असा विचार करायचा आहे की आपल्या देशातील लोकांनी स्वकीयांनी मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन केलेली पहिली बँक कोणती होती. कसे प्रश्न विचार. स्वकीय म्हणजे काय? सर्व भारतीयांनी मिळून, त्याच्यामध्ये फक्त भारतीयांचाच समावेश होता, त्याला आपण म्हणतोय स्वकीय. मग तुम्हाला जर असं विचारलं स्वकीयांनी स्थापन केलेली पहिली बँक मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर, आपण या ठिकाणी म्हणूयात मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्वकीयांनी स्थापन केलेली, हे महत्वाचं आहे. स्वकीय म्हणजे त्या बँकेच्या स्थापनेत फक्त भारतीयांचा समावेश असणे म्हणजे स्वकीय. स्वकीयांनी स्थापन केलेली पहिली बँक म्हणून कोणत्या बँकेला ओळखलं जातं हे विचारतील. अवध व्यापारी बँक, स्वकीयांनी स्थापन केलेली पहिली बँक. पण ही बँक सुद्धा बंद पडली. कधी बंद पडली याचा जर तुम्ही विचार केला तर ही बँक सुद्धा 1958 मध्ये बंद पडली. 1958 लक्षात आलं. पहिली मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली आपण बँक म्हटलं बँक ऑफ अप्पर इंडिया, जी बंद पडली पुढच्या कालावधीमध्ये जाऊन. त्याच्यानंतर दुसऱ्या बँकेचा आपण विचार केला अलाहाबाद बँक 1865 मध्ये मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली दुसरी बँक, आणि सर्वात जुनी बँक म्हणजे आतापर्यंत अस्तित्वात असलेली पुढे ही बँक इंडियन बँकेमध्ये विलीन झालेली दिसते. आणि अवध व्यापारी बँक ही जिचं वैशिष्ट्य मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्वकीयांनी स्थापन केलेली
हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. सोकियांनी स्थापन केलेली पहिली बँक, ही बँक सुद्धा बंद झाली. 1958 मध्ये ही बँक बंद झाली. तशा प्रकारे अवध व्यापारी बँक हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता विचार करूयात पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँक पुन्हा एकदा स्थापना कधी झाली याचा जर तुम्ही विचार केला तर 1895 मध्ये. आता या ठिकाणी सुद्धा सोकियांनी स्थापन केली, मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन केली आणि सध्या सुरू असलेली सर्वात जुनी बँक. पहा मी कसं काय म्हणतोय ते, मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर ही सोकियांनी सुरू केली. कोणी सुरू केली? स्वकीय. स्वकीय म्हणजे काय? फक्त भारतीयांचा समावेश असलेले, संपूर्ण भारतीयांच्या मालकीची बँक म्हणजे स्वकीयांची बँक. स्वकीयांनी सुरू केलेली पण बंद न पडलेली. अगोदरची एक स्वकीयांनी सुरू केलेली बँक आपण अभ्यासली पण बंद पडली होती. ही स्वकीयांनी सुरू केलेली पण बंद न पडलेली म्हणजे सध्या चालू असलेली सर्वात जुनी बँक, याला म्हणायचं सर्वात जुनी बँक. कसे कसे प्रश्न विचारतील पहा, तर आपण सावध असलं पाहिजे. सर्वात जुनी बँक ही आहे पंजाब नॅशनल बँक, संपूर्ण भारतीयांच्या मालकीची. स्वकीय म्हणजे काय? तर संपूर्ण भारतीयांच्या मालकीची असणारी बँक. अशा प्रकारे किंवा याच्यामध्ये जी गुंतवणूक केलेली ती सगळी गुंतवणूक भारतीयांची आहे, म्हणून त्याला आपण स्वकीय असं म्हणतो. ते लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे पंजाब नॅशनल बँक, याच्या अगोदर आपण म्हटलं की 1881 मध्ये अवध व्यापारी बँक, सोकियांनी स्थापन केलेली पहिली बँक पण ती बंद झाली. 1858 ला बंद झाली ती बँक. 1958 ला बंद झाली ती बँक. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक 1895 मध्ये सुरू झाली. सोकियांनी सुरू केलेली दुसरी बँक पण सर्वात जुनी बँक आहे. मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर सोकियांनी सुरू केलेली सर्वात जुनी बँक असं विचारलं तर पंजाब नॅशनल बँक. लक्षात आलं? या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर आपल्याला विचार करावा लागेल की स्वदेशी चळवळीच्या काळामध्ये काही बँकांची स्थापना झालेली होती. त्या बँका कोणकोणत्या होत्या हे आपल्याला बऱ्याचदा विचारतात. मग आपल्याला विचार करूयात स्वदेशी चळवळीच्या काळात स्थापन झालेल्या बँका. स्वदेशी चळवळ या काळामध्ये स्थापन झालेल्या बँकांचा आपण विचार करूया. कोणकोणत्या बँका स्थापन झाल्या होत्या? सुरुवातीला विचार करा, स्वदेशीची चळवळ जी चालू होती ती कोणत्या काळात चालू होती. मग आपल्याला विचार करता येईल की त्याच्यामध्ये कोणकोणत्या बँकांची स्थापना झाली. तर आपल्याला सांगता येईल 1904 ते 1908 या काळामध्ये स्थापन झालेल्या बँकांचा आपल्याला विचार करावा लागतो. मग कोणकोणत्या बँका आहेत, किती बँका आहेत याचा विचार करावा. या काळामध्ये किती बँकांची स्थापना आपल्या भारतामध्ये झाली याचा जर तुम्ही विचार केला तर 5 बँकांची स्थापना भारतामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. साहजिकच आहे, 5 बँकांची स्थापना झाली. मग त्या 5 बँका कोणत्या होत्या त्याचा आपण विचार करूयात. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, BOI असंही आपल्याला म्हणता येईल. तर बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली होती 1906 मध्ये. 1906. त्याच्यानंतर आहे कॅनरा बँक. कॅनरा बँक. कॅनरा बँकेची सुद्धा स्थापना 1906 मध्ये झालेली होती. त्याच्यानंतर येते इंडियन बँक. इंडियन बँक याची स्थापना 1907 मध्ये झाली होती. म्हणजे आपण 1904 ते 1908 या काळात स्थापन झालेल्या बँकांचा विचार करतात. त्याच्यानंतर पंजाब अँड सिंध बँक. पंजाब अँड सिंध
बँक, सिंध बँक याचा विचार केला तर हे 1908 ला स्थापन झाली होती. त्याच्यानंतर येते बँक ऑफ बडोदा, जी 1908 ला स्थापन झाली. या 5 बँका पहा, 1904 ते 1908 या काळामध्ये स्थापन झालेल्या बँका. याच्यावरून एक प्रश्न पण आपल्याला सोडवता येतो. पण या ठिकाणी पहा, स्वदेशी चळवळीच्या काळात स्थापन झालेल्या बँका म्हणजे आपण सुरुवातीला विचार केला कोणत्या कालावधीमध्ये या स्थापन झाल्या होत्या, 1904 ते 1908. पुन्हा आपण विचार केला की किती बँका या कालावधीमध्ये स्थापन झाल्या, 5. कोणत्या 5 झाल्या, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँक, पंजाब सिंध बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि बँक ऑफ बडोदा. तर या बँका आपल्याला स्पष्टपणे लक्षामध्ये ठेवाव्या लागतात. स्वदेशी चळवळीच्या काळात कोणत्या बँका स्थापन झालेल्या होत्या. अशा प्रकारे स्वदेशी चळवळ या काळामध्ये स्थापन झालेल्या बँका कोणत्या आहेत याचा आपल्याला विचार करता येतं. मग ही झाली सुरुवातीची माहिती. आपण काय काय अभ्यासलं एकदा रिव्हिजन करूया. या ठिकाणी पहा, आपण अभ्यासलं सुरुवातीला एक बँक स्थापन झाली, बँक ऑफ अप्पर इंडिया. त्याचा आपण विचार केला. ती कोणत्या तत्वावर स्थापन झाली याचा आपण विचार केला. याच्या विचारामध्ये आपण म्हटलं की मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली ही पहिली बँक होती, जी 1913 ला बंद झालेली होती. 1863 ला सुरू झाली आणि 1913 ला बंद झाली. मग या ठिकाणी आपण अभ्यासलं की मर्यादित जबाबदारीचं तत्व आणि अमर्यादित जबाबदारीचं तत्व म्हणजे काय. अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर आपण म्हटलं की त्याच्यामध्ये जोखीम खूप जास्त असतात. कारण याच्यामध्ये बँक जर बुडाली तर मग बँकेमध्ये ठेवीदारांचे जे पैसे होते ते सगळे पैसे देण्याची जबाबदारी त्या मालकावरती असायची. म्हणजे काय, एखादी बँक जर बुडाली तर त्या बँकेवरील जे कर्ज आहे त्याला स्वतःच्या पैशामधून फेडावं लागत होतं आणि याचा परिणाम असा झाला की जोखीम खूप वाढली. बँक स्थापन करायचे तर त्याच्यामध्ये जोखीम खूप होती. त्याच्यामुळं बँका स्थापन होत नव्हत्या. आणि मग याच्यावरती उपाय, बँका तर स्थापन होणं गरजेचं होतं, याच्यावरती उपाय म्हणून हे लिमिटेड लायबिलिटीचं तत्व आणण्यात आलं, ज्याला मर्यादित जबाबदारीचं तत्व असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी जोखीम कमी आहे. मालकाची जबाबदारी कशापुरती मर्यादित आहे, गुंतवलेल्या भांडवलापुरती मर्यादित आहे. म्हणजे एखादी बँक जर बुडाली तर बँकेमधील ठेवी परत देण्याची जबाबदारी मालकावरती नव्हती. त्याच्यामुळे जोखीम कमी झाली आणि बँकांच्या स्थापनेला सुरुवात झाली. आणि त्याच्यातून पहिली बँक स्थापन झाली होती बँक ऑफ अप्पर इंडिया, जी 1913 ला बंद झाली असं आपण म्हटलं होतं. त्याच्यानंतर अलाहाबाद बँक आपण विचार केला, 1865 मध्ये स्थापन झाली. मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली ही दुसरी बँक होती आणि सर्वात जुनी बँक म्हटलं जातं की मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेली सर्वात जास्त काळ अस्तित्वात असणारी बँक कोणती असं जर मला विचारलं तर अलाहाबाद बँक. पुढे ही बँक इंडियन बँकेमध्ये विलीन झाली असं आपण म्हटलेलं होतं. त्याच्यानंतर अवध व्यापारी बँकेचा आपण विचार केला, 1881 मध्ये स्थापना झाली. मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्वकीयांनी स्थापन केलेली पहिली बँक होती. स्वकीय, संपूर्ण भारतीय. याच्यामधलं संपूर्ण भांडवल हे भारतीयांचं होतं, संपूर्ण गुंतवणूक भारतीयांनी केलेली होती, म्हणून स्वकीय म्हणायचं. तर अवध व्यापारी बँक 1881 मध्ये सुरू झाली. याचं वैशिष्ट्य होतं की मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्वकीयांनी स्थापन केलेली पहिली बँक. ही बँक सुद्धा 1858 मध्ये बंद पडली. त्यानंतर येते पंजाब नॅशनल बँक 1895 मध्ये स्वकीयांनी सुरू केलेली ही सर्वात जुनी बँक, सर्वात जास्त काळ अस्तित्वात असणारी बँक, सर्वात जुनी बँक म्हणून पंजाब नॅशनल बँकेला ओळखलं जातं. हा आपण विचार केला. त्याच्यानंतर आपण पहा स्वदेशी चळवळ अभ्यासली. स्वदेशी चळवळीमध्ये आपण तो काळ कोणता होता हे अभ्यासलं. 1904 ते 1908 5 बँकांची स्थापना झाली असं आपण म्हटलं. त्याच्यामध्ये बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ बडोदा यांचा विचार केला. या 5 बँकांचा आपण या ठिकाणी विचार केलेला होता. मग याच्यामध्ये यांची वर्ष आपल्याला लक्षात ठेवावी लागतात. 1906 ला 2 बँकांची स्थापना झालेली दिसते, बँक ऑफ इंडिया, कॅनरा आणि कॅनरा बँक. 1907 मध्ये इंडियन बँक आणि 1908 मध्ये 2 बँकांची स्थापना आपल्याला झालेली दिसते, पंजाब अँड सिंध बँक आणि बँक ऑफ बडोदा 1908. तशा प्रकारे राष्ट्रीयकरण अभ्यासण्या अगोदर आपण हा काही काळ अभ्यासला की ज्याच्यामध्ये बँकांची रचना कशी झाली होती. आता आपण बँकांच्या राष्ट्रीयकरणाला सुरुवात करूयात.
आता आपण आपल्या देशांमधील बँकांच्या राष्ट्रीयकरणाबद्दल माहिती समजावून घेऊयात. बँकांचं राष्ट्रीयकरण समजावून घेताना सुरुवातीला बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजे काय हे लक्षामध्ये घ्या की बँकांची मालकी सरकारकडे हस्तांतरित होणं. पण कोणत्या बँकांची मालकी सरकारकडे हस्तांतरित व्हावी लागते हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. ज्या काही खाजगी बँका आहेत ज्या राष्ट्रासाठी उपयुक्त आहेत त्यांची मालकी सरकारकडे घ्यायची आहे. काहीतरी निकष ठरवायचा आहे. त्या निकषाच्या आधारे या बँका सरकारनं स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायच्या. म्हणजे काय तर आपल्या लक्षात घ्यायचं आहे की खाजगी बँकांची मालकी ज्यावेळी सरकारकडे हस्तांतरित होते त्यावेळी त्याला म्हणायचं बँकांचं राष्ट्रीयकरण. मग आपण पाहूयात बँकांचं राष्ट्रीयकरण. ते पहा कशाला म्हणायचं बँकांचं राष्ट्रीयकरण. आपण म्हणूयात या ठिकाणी बँकांचे राष्ट्रीयकरण. याच्यामध्ये आपण सुरुवातीला म्हटलं की बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजे काय. बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या बँकांचं करायचंय राष्ट्रीयकरण. खाजगी बँकांचं करायचंय. कसं करायचंय. खाजगी बँकांची जी मालकी आहे मालकी ती कोणाकडे घ्यायची आहे. सरकारकडे घ्यायची आहे. सरकारकडे हस्तांतरित सरकारच्या ताब्यामध्ये सरकारकडे हस्तांतरित करायचे. अशा प्रकारे बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी तुम्ही विचार करत असाल बँकांची राष्ट्रीयकरण करायची काय गरज होती का. हो गरज होती. कारण का ज्या खाजगी बँका होत्या त्यांचा मूळ उद्देश नफा मिळवणं हा होता. आणि मग नफा मिळवणं हा उद्देश असेल तर ते ग्रामीण भागात जाणारच नाही. आणि आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा कृषी होता सुरुवातीला. आणि त्याचा जर विकास घडवायचा असेल तर ग्रामीण भागापर्यंत बँकांच्या शाखा पोहोचवणं गरजेचं होतं. अनेकदा सूचना देऊनही या खाजगी बँका ग्रामीण भागामध्ये शाखा स्थापन करण्यामागं विचार करत नव्हत्या किंवा त्यांनी स्थापन केल्या नाही. शेवटी कंटाळून सरकारने ठरवलं की बाबा आता आपल्याला या ग्रामीण भागामध्ये बँकांच्या शाखा पोचवाव्या लागतील. आणि त्या बँकांच्या जर शाखा पोचवायच्या असतील तर त्या बँका सरकारच्या मालकीच्या असायला पाहिजेत. मग खाजगी बँकांचं भागभांडवल सरकारनं स्वतःकडे घेतलं. ते विकत घेतलं आणि त्या बँका स्वतःच्या मालकीच्या करून घेतल्या. याला म्हणतो आपण बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. म्हणजे बँकांच्या राष्ट्रीयकरणामागे प्रमुख उद्देश कोणता होता का. हो प्रमुख उद्देश होता. आपण उल्लेख करतोय की बँकिंग आधारभूत सेवा आपल्याला ग्रामीण भागापर्यंत पोहोचवायच्या होत्या. हा उद्देश होता. आपण या ठिकाणी म्हणूयात उद्देश काय होता पहा. बँकिंग आधारभूत सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचविली. ग्रामीण भागापर्यंत पोहोचविणे हा उद्देश होता. बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या मागे हा उद्देश होता. उद्देश कोणता होता. बँकिंग आधारभूत सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवायच्या होत्या. मग काँग्रेसची एक सभा भरली. त्या सभेमध्ये एक अहवाल सादर करण्यात आला. त्या अहवालाचं नाव सुद्धा आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागतं. त्या अहवालाला म्हटलं जातं स्ट्रे थॉट्स ऑन बँक नॅशनलायझेशन. स्ट्रे थॉट्स ऑन बँक नॅशनलायझेशन हा अहवाल आणण्यात आला काँग्रेसच्या सभेमध्ये आणि हा अहवाल संमत करण्यात आला. आता सुरुवातीच्या कालावधीमध्ये बँकांवरती आपण जे म्हणतोय राष्ट्रीयकरण करण्यात आलं तर सरकारनं पूर्ण विचार केला होता. सरकारनं सुरुवातीला काय केलं की ठरवलं की या खाजगी बँका ज्या आहेत त्या एकदम राष्ट्रीयकरण करायला नको. मग आपण काय करू. व्यापारी बँकांवरती सामाजिक नियंत्रण लागू करू.
सामाजिक नियंत्रण म्हणजे काय, तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की बँकांना काय करूयात आपण, की मालकी त्यांच्याकडेच ठेवूयात, परंतु त्यांच्या ज्या शाखा आहेत त्या शाखा ग्रामीण भागामध्ये स्थापन करायसाठी त्यांना आपण विविध बंधनं आणूयात, त्यांच्यावर विविध नियंत्रणं लादूया. आणि सरकारनं तशी विविध बंधनं, विविध नियंत्रणं बँकांवरती लादली सुरुवातीच्या कालावधीमध्ये खाजगी बँकांसाठी, आणि सांगितलं की आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी तुम्हाला तुमच्या शाखा या ठिकाणी ग्रामीण भागात स्थापन कराव्या लागतील. पण एवढं सांगूनही बँकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, आणि त्याच्यानंतर मात्र मग आपण बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. मग या ठिकाणी एक मुद्दा येतो की हे सामाजिक नियंत्रण लादलं गेलं होतं बँकांवरती, ते कधी लादलं गेलेलं होतं? हे लादलं गेलेलं होतं सामाजिक नियंत्रण आपल्याला सांगता येतं 1 फेब्रुवारी, किंवा आपण पुढच्या पेजवरती घेऊयात सामाजिक नियंत्रण म्हणून. सामाजिक नियंत्रण सुरुवातीच्या कालावधीमध्ये केलेला प्रयत्न, सामाजिक नियंत्रण लादण्याचा प्रयत्न केला बँकांवरती, बँकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं, ही त्यांची मोठी चूक ठरली, आणि मग त्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं. आपण म्हणतो 1 फेब्रुवारी 1969 मध्ये हे सामाजिक नियंत्रण आपण जे म्हणतो लागू केलं गेलं. कधी लागू केलं गेलं हे आपल्याला कधी विचारलं तर लक्षात ठेवायचं 1 फेब्रुवारी 1969. आता व्यापारी बँकांवर जे सामाजिक नियंत्रण लागू केलं गेलं याचा निर्णय कोणी घेतला होता याचा जर तुम्ही विचार केला तर मोरारजी देसाई त्या कालावधीमध्ये, मोरारजी देसाई यांनी निर्णय घेतलेला होता. त्यावेळेचे उपपंतप्रधान होते, हे उपपंतप्रधान होते त्यावेळी, तत्कालीन उपपंतप्रधान यांनी निर्णय घेतलेला होता सामाजिक नियंत्रण लागू करण्याचा. तसंच उपपंतप्रधान आणि यांच्याकडे एक पद पण होतं, ते होतं अर्थमंत्र्यांचं पद. उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून काम करत होते त्यावेळी मोरारजी देसाई यांनी हा निर्णय घेतला होता. म्हणजे बँकांच्या राष्ट्रीयकरणापूर्वी बँकांवर सामाजिक नियंत्रण या ठिकाणी लागू करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. सामाजिक नियंत्रण लागू करायचं म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीच्या कालावधीमध्ये बँका कोणाच्या मालकीच्या होत्या, खाजगी भागधारकांच्या. मग सरकारने ठरवलं मालकी तुमचीच आहे ना, चालेल, तुमची मालकी असली तरी चालेल, मग मालकी आणि व्यवस्थापन खाजगी भागधारकांकडेच आम्ही ठेवणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं. पण आम्हाला काय करायचं आहे, देशाचा विकास करायचा आहे, ग्रामीण भागामध्ये शाखा पोचवायच्या, मग आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट आम्ही आखलेली आहेत, आणि ती सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता व्हावी यासाठी तुम्ही काय करायचंय, त्या ग्रामीण भागामध्ये शाखा स्थापन करायच्या, मग आम्ही राष्ट्रीयकरण करणार नाही असं सरकारने सांगितलं. अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळी नियंत्रणं खाजगी बँकांवरती लादण्यात आली आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. पण या सामाजिक नियंत्रण जे लादलं गेलेलं होतं बँकांवर त्यावरती खाजगी बँकांनी दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम म्हणून पुढच्या कालावधीमध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. मग सरकारने सांगितलं की तुम्हाला समज देऊन सुद्धा लक्षात येत नाहीये, मग आता त्या बँका सरकारच्या मालकीच्या असल्या पाहिजेत, कारण बँका जर सरकारच्या मालकीच्या असतील तरच त्यांची शाखा आता आम्हाला स्थापन करता येणार आहे. कारण शेवटी राष्ट्राच्या विकासासाठी, अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टांची पूर्तता करणं गरजेचं आहे. सरकारनं मग राष्ट्रीयकरण करण्याचं ठरवलं. सरकारने सांगितलं आम्ही का राष्ट्रीयकरण करतो, या बँकांमध्ये जी बचत गोळा होतीये ती जनतेची होतीये, त्या बचतीचा योग्य उपयोग करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला राष्ट्रीयकरण करायचं आहे. जनता जी बचत गोळा करते ती बचत आम्हाला अग्रक्रमक क्षेत्रांकडे वळवायची. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जी क्षेत्र महत्वाची आहेत त्या क्षेत्रांकडे ही बचत वळवणं गरजेचं आहे. आम्हाला आमच्या देशासाठी आर्थिक नियोजन साध्य करायचं आहे. मग त्या बँका आमच्या मालकीच्या असल्या पाहिजेत. देशातली विविध अग्रक्रमक क्षेत्र बळकट करायची आहेत, त्यांना वित्त पुरवठा करणं गरजेचं आहे. मग बँका आमच्या मालकीच्या असल्या पाहिजे. आम्हाला देशामध्ये उद्योगधंद्यांची स्थापना करायची आहे, प्रगत उद्योग आणायचे, तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करायच्या, मग त्यांना सुद्धा वित्त पुरवठा करणं गरजेचं आहे. मग बँका आमच्या मालकीच्या पाहिजेत. शिवाय जनतेकडून जी बचत गोळा होतीये त्यासाठी आम्हाला काही धोरणं आखावी लागतील, शासकीय उद्दिष्ट असतील ती साध्य करावी लागतील. या देशामधील जी क्षेत्र आहेत ज्यांचा विकास मोठ्या प्रमाणावरती होणं गरजेचं आहे, उदाहरणार्थ कृषी क्षेत्र,
लघु उद्योग, कुटीर उद्योग, स्वयंरोजगार क्षेत्र हे विकसित करणं गरजेचं आहे. आणि ही जर क्षेत्र विकसित करायची असतील तर बँका सरकारच्या मालकीचं असणं गरजेचं आहे. हे सरकारने सांगितलं आणि बँकांच्या राष्ट्रीयकरणाला सुरुवात केली. मग आपल्या देशामध्ये बँकांच्या राष्ट्रीयकरणाचे टप्पे पडतात. ते टप्पे आपल्याला अभ्यासावे लागतात. तर बँकांच्या राष्ट्रीयकरणाचे टप्पे आपण समजावून घेऊया. आता आपण म्हणूयात याला राष्ट्रीयकरणाचे टप्पे. राष्ट्रीयकरणाचे टप्पे कोणते टप्पे? पहिल्यांदा राष्ट्रीयकरण झालं होतं कोणत्या बँकेचं सांगा? RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं. आठवा कधी राष्ट्रीयकरण झालं RBIचं? 1 जानेवारी 1949. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1 जानेवारी 1949 मध्ये 1935 मध्ये स्थापना झाली होती. राष्ट्रीयकरण झालं 1 जानेवारी 1949. इम्पिरियल बँक शासनाच्या मालकीची केली. इम्पिरियल बँक कधी झाली होती? मी तुम्हाला सांगितलं होतं 1 जुलै 1955. मध्ये झाली. अजून त्याच्यानंतर या बँका आणि आपण 14 बँकांचं राष्ट्रीयकरण आपण म्हणूयात. तर त्याचाच आपल्याला अभ्यास सुरू करायचा आहे आता. 14 बँक 1969. त्यानंतर 6 बँक 1980. यांचा प्रामुख्याने आपल्याला या दोन्हींचा अभ्यास करावा लागतो. लक्षात येत आहे? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे बँकांच्या राष्ट्रीयकरणाला आपल्या देशामध्ये सुरुवात झाली. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण हे जे म्हणतोय आपण 1969 19 जुलै 1969 झालं. आणि यावेळी एक निकष ठरवण्यात आला. कोणत्या बँकांचं राष्ट्रीयकरण करणार? ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटींपेक्षा जास्त आहेत त्या बँकांचं राष्ट्रीयकरण करायचं होतं. मग आपल्याला लक्षामध्ये घ्यावं लागतं की 1969 मध्ये कोणत्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं? 1969 आपण म्हणूयात बँकांचं 14 बँकांचे राष्ट्रीयकरण. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं यावेळी 19 जुलै 1969 आपण म्हणतो त्याला. कधी? त्याला एक निकष ठरवण्यात आलेला होता. ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटींपेक्षा जास्त आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण यावेळी करण्यात आलेलं होतं. निकष काय होता? 50 कोटींपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँका, जास्त ठेवी असणाऱ्या बँका हा निकष ठेवण्यात आलेला होता. लक्षात आलं? 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 19 जुलै ही तारीख आपण सांगतोय. आणि निकष काय होता? 50 कोटींपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या ज्या बँका आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. आता पाहूयात आपण कोणकोणत्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. 14 बँका आपण म्हणतो. हे पहा, 19 जुलै 1969 ला राष्ट्रीयकरण झालेल्या बँका आणि त्यांच्या जमा ठेवी आपण म्हणूयात. कोणकोणत्या पहा? अलाहाबाद बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ह्या 7 बँका. त्याच्यानंतर युनियन बँक, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, देना बँक, युको बँक, त्यानंतर युनायटेड बँक ऑफ. तर या बँकांची स्थापना आपल्याला सांगता येतात. या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं, या युनायटेड बँक ऑफ इंडिया ही 14वी बँक. अशा प्रकारे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं. त्याचे स्थापना वर्ष दिलेली आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं की स्थापना वर्ष आणि त्या बँका यांच्या जोड्यांच्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातात. मग हे तुमच्या नोटबुक मध्ये असणं गरजेचं आहे.
आता त्याच्यामध्ये जमा ठेवींच्या बाबतीत फक्त काय विचारले जातील पहा. याच्यामध्ये लक्षामध्ये ठेवायचं की 19 जुलै 1969ला ज्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्या 14 बँकांमध्ये सर्वात जास्त ठेवी, जमा ठेवी कोणत्या बँकेच्या होत्या असं जर विचारलं तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सर्वात जास्त जमा ठेवी या 433 कोटी रुपयांच्या ठेवी या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या होत्या. ह्या जमा ठेवी कोटींमध्ये मोजायच्या. लक्षात येत आहे 14 बँका कोणकोणत्या हे आपल्याला विचारते. शिवाय 14 बँकांची आपण या ठिकाणी हे 14 बँका तर आपण पाहूच यात, पण या 14 बँकांचा जर विचार केला तर यांची मुख्यालय कोणकोणत्या ठिकाणी आहे हे पण लक्षात घ्यायचं आहे. मग या ठिकाणी आपण काय विचारामध्ये घेतलं पहा की 14 बँकांचं जे राष्ट्रीयकरण 1969ला झालं तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त ठेवी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या होत्या आणि सर्वात कमी ठेवी कोणत्या बँकेच्या होत्या असं विचारलं तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या होत्या. त्यावेळी 50 कोटींपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँकांचा त्यावेळी विचार केला गेला, त्यांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं. त्याच्यात सर्वात जास्त ठेवी सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि सर्वात कमी ठेवी बँक ऑफ महाराष्ट्राच्या होत्या. त्यावेळी जमा ठेवी 73 कोटी बँक ऑफ महाराष्ट्राच्या. हे दोन एक गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्यात. शिवाय आणखी काय लक्षामध्ये ठेवावं लागेल त्याचा आपण विचार करूयात. याच्यामध्ये ही स्थापना वर्ष आणि ह्यांची जोड्यांच्या स्वरूपामध्ये विचारतील. त्याच्यानंतर आणखी काय विचारतील याचा जर तुम्ही विचार केला तर हे मुख्यालय विचारतील तुम्हाला. मुख्यालय आणि त्या बँका हे जोड्यांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला विचारतील. मग आपल्याला ते लक्षामध्ये ठेवावं लागतं. पहा, अलाहाबाद बँक मुख्यालय कोलकाता, बँक ऑफ बडोदा मुख्यालय मुंबई, बँक ऑफ इंडिया मुख्यालय मुंबई, बँक ऑफ महाराष्ट्र मुख्यालय पुणे, कॅनरा बँक मुख्यालय बेंगलुरू, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुख्यालय मुंबई, देना बँक मुख्यालय मुंबई, त्याच्यानंतर इंडियन बँक मुख्यालय चेन्नई, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक मुख्यालय चेन्नई, पंजाब नॅशनल बँक मुख्यालय नवी दिल्ली, सिंडिकेट बँक मुख्यालय मणिपाल, युनियन बँक मुख्यालय मुंबई, युनायटेड बँक ऑफ इंडिया मुख्यालय कोलकाता, युको बँक आपण उल्लेख केला होता. तर या बँकेचं मुख्यालय कोलकाता. तशा प्रकारे आता त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारतील. कसे विचारतील पहा, खालीलपैकी कोणत्या बँकेचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी नाही असं विचारतील. मुंबई या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर अनेक बँकांचं मुख्यालय बँक ऑफ बडोदाचं आहे, बँक ऑफ इंडियाचं आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं आहे, आपण देना बँक म्हटलं तिचं मुख्यालय या ठिकाणी आढळून येतं. त्याच्यानंतर इकडं विचार केला तर इथंही एक युनियन बँकेचं मुख्यालय मुंबई आहे. कोणत्या बँकेचं मुख्यालय मुंबई येथे नाही असा अवघड प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग या ठिकाणी सर्वांगीण अभ्यास करायचा आहे आपल्याला. एकही प्रश्न सुटला नाही पाहिजे. ही परीक्षाच अशी आहे की तुम्ही IMP म्हणून काय करून जाऊ शकत नाही. सगळीच IMP आहे, पण त्यातले महत्वाच्या गोष्टी आपण घेतोय की जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त. कमीत कमी एवढं तरी परफेक्ट असणं गरजेचं आहे आणि कोणत्या फ्यू मधून तुम्ही तो प्रश्न अभ्यासताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. तशा प्रकारे हे मुख्यालय आणि कोणत्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्या 14 बँका आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. परफेक्ट माहिती असणं गरजेचं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, पण या बँकांचं राष्ट्रीयकरण अवैध ठरवण्याचा प्रयत्न केला. सांगितलं हे जो तुम्ही बँकांचं राष्ट्रीयकरण केलंय ते चुकीचं आहे, अवैध आहे, बेकायदेशीर आहे असं ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपल्याला विचारतील बँकांचं राष्ट्रीयकरण अवैध ठरवण्याचा प्रयत्न कोणत्या कारणावरून करण्यात आलेला होता ते आपण पाहूयात. या ठिकाणी बँकांचे राष्ट्रीयकरण अवैध, राष्ट्रीयकरण अवैध म्हणजे बेकायदेशीर, अवैध ठरवण्याचा प्रयत्न झाला होता. अवैध ठरवण्याचा प्रयत्न साहजिकच आहे. कधी झाला होता? बँकांचं राष्ट्रीयकरण झालं की लगेच हा प्रयत्न झाला 1970 मध्ये. तुम्ही जे बँकांचं राष्ट्रीयकरण केलंय ते बेकायदेशीर आहे. मग कोणत्या कारणावरून असं सांगण्यात आलेलं होतं हे आपल्याला विचारतील.
की बँकांचं राष्ट्रीयकरण अवैध ठरवण्याचा प्रयत्न कोणत्या कारणावरून करण्यात आलेला होता? तर अपूर्ण मोबदला. तुम्ही बँकांचं राष्ट्रीयकरण जे केलंय ते अपूर्ण मोबदल्याच्या बदल्यात केलंय, अपूर्ण मोबदला दिलाय. या कारणावरून, हे कारण अतिशय महत्वाचं आहे, कोणत्या कारणावरून बँकांचं राष्ट्रीयकरण अवैध ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता हे आपल्याला विचार. अपूर्ण मोबदला या कारणावरून बँकांचं राष्ट्रीयकरण अवैध ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण हा प्रयत्न अयशस्वी झाला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे पुढच्या कालावधीमध्ये मग 1970 मध्येच बँकिंग कंपनी कायदा अस्तित्वात आलेला आपल्याला दिसतो. तर हे पहिलं राष्ट्रीयकरण आपण म्हणतो बँकिंग कंपनी कायदा. बँकिंग कंपनी कायदा अस्तित्वात आला. अशा प्रकारे लक्षात आलं 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण आपण अभ्यासला. त्याच्यानंतर त्याची मुख्यालय, कधी त्यांची स्थापना झाली होती त्या 14 बँकांची, ते पण या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे. पहा, या ठिकाणी त्यांची स्थापना वर्ष पण आपण अभ्यासली सगळ्या बँकांची. पुन्हा एकदा रिव्हिजन करा कोणकोणत्या बँका होत्या. अलाहाबाद बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, देना बँक, युको बँक, त्यानंतर युनायटेड बँक ऑफ इंडिया. या बँका, ज्या 14 बँकांचं 19 जुलै 1969 ला राष्ट्रीयकरण झालं होतं. त्याच्यानंतर राष्ट्रीयकरण झालं 1969 नंतर 1980 मध्ये. राष्ट्रीयीकरण झालेल्या 6 बँका कोणत्या होत्या हे आता आपण पाहूयात. 1969च्या बँक राष्ट्रीयकरणानंतर आता आपण 1980 मध्ये सुद्धा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. त्या बँकांचा विचार करूया. या ठिकाणी आपण म्हणूयात 15 एप्रिल 1980. 15 एप्रिल 1980 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. 6 बँका. आता या 6 बँकांचा आपल्याला विचार करावा लागेल. यासाठी सुद्धा एक निकष ठरवण्यात आलेला होता. निकष होता 200 कोटींपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँका. जास्त ठेवी असणाऱ्या बँका हा निकष होता. सुरुवातीचाच आपण विचार केला 1969 मध्ये 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. 15 एप्रिल 1980 मध्ये जे राष्ट्रीयकरण करण्यात आलं 6 बँकांचं, त्याच्यामध्ये निकष होता 200 कोटींपेक्षा ज्या बँकांच्या जास्त ठेवी होत्या त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. मग त्या बँका कोणत्या होत्या याचा आपण विचार करूयात. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, पहा, आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक, विजया बँक, पंजाब अँड सिंध बँक, न्यू बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. या 6 बँकांचा आपल्याला विचार करायचा आहे. आंध्र बँकेचा विचार केला तर त्याचं स्थापना वर्ष, त्याचं मुख्यालय सुद्धा लक्षात ठेवा. आंध्र बँकेचं मुख्यालय होतं हैदराबाद या ठिकाणी, याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर कॉर्पोरेशन बँक याचा जर विचार केला त्याचं मुख्यालय होतं कर्नाटकमध्ये मेंगलुरू. त्याच्यानंतर विजया बँक, विजया बँकेचं बेंगलुरूला होतं. त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक 24 जानेवारी 1908 ला स्थापन झाली की जिचं मुख्यालय न्यू दिल्लीमध्ये होतं. त्यानंतर न्यू बँक ऑफ इंडिया 21 डिसेंबर 1936 ला स्थापना, पण हिचं विलिनीकरण झालेलं होतं. 1993 मध्ये या आपण जे म्हणतोय न्यू बँक ऑफ इंडिया हिचं पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलिनीकरण झालं होतं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, या न्यू बँक ऑफ इंडियाचं पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलिनीकरण झालं होतं. आणि शेवटची ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स हिचं मुख्यालय सुद्धा नवी दिल्ली या ठिकाणी आहे. अशा प्रकारे या 6 बँका राष्ट्रीयकरण झालेल्या आपण या ठिकाणी म्हणतो. या 6 बँका लक्षात ठेवावे लागतील. त्या 14 आणि 6 बँका का लक्षामध्ये ठेवाव्या लागतात हे तुम्हाला प्रश्नांच्या माध्यमातून लक्षात येईल. या ठिकाणी पहा, आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक, विजया बँक, पंजाब अँड सिंध बँक, न्यू बँक ऑफ इंडिया जिचं विलिनीकरण पुढे झालं, आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. या 6 बँका म्हणजे किती झाल्या? 19 बँका. आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला की 1969 मध्ये किती झालं होतं पहा बँकांचं राष्ट्रीयकरण? 14.
1980 मध्ये किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं? 6. एकूण 20 बँका झाल्या. आणि आता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये जर विचार केला तर हे बँकांचं जे राष्ट्रीयकरण झालेलं होतं 20 बँकांचं, त्याच्यामुळं 93% व्यापारी बँक व्यवसाय, 93% व्यापारी बँक व्यवसाय या 20 बँका करत होत्या देशातला. सार्वजनिक क्षेत्रामध्ये आला, एवढा व्यवसाय सार्वजनिक क्षेत्रामध्ये आला. अशा प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्वाची घटना घडल्या. 2 राष्ट्रीयकरण आपण पाहिली, 1969चं एक, 1980चं एक. त्याच्यावरती काही प्रश्न आहेत, त्याचा आपण विचार करूया. हे पहा, सन 1969 मध्ये 19 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. STI प्री 2014चा प्रश्न, कोणतं विधान चुकीचं आहे? आपल्या पहिलंच लक्षात येतं की 1969 ला 19 नाही 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. हे विधान चुकलेलं आहे, आपल्याला म्हणता येईल. आता दुसरं, ज्या व्यापारी बँकांचं डिपॉझिट 50 कोटी रुपयाच्या वर होतं त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. हे विधान बरोबर आहे, आपल्या लक्षात येतं. कारण 1969 मध्ये निकष होता 50 कोटीच्या वर ठेवी असल्या पाहिजेत आणि 1980 ला 200 कोटीच्या वर. म्हणजे या ठिकाणी हे 1969 बद्दल बोललं जात आहे, म्हणजे हे विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त बी, केवळ बी हे आपलं उत्तर असलं पाहिजे. हा प्रश्न विचारलाय. आता पुढचा प्रश्न पहा कसा विचारलाय, त्याच्यावरून तुमच्या प्रश्नांची रूपरेखा लक्षात येईल. MPSC मेन्स 2019 ला अवघड प्रश्न विचारतात. या ठिकाणी पुढीलपैकी कोणती बँक 1969 मध्ये राष्ट्रीयकृत झालेली होती? आता पहा, कोणती बँक राष्ट्रीयकृत झालेली होती? आंध्र बँक, पंजाब सिंध बँक, विजया बँक. 1969 मध्ये 6 बँका जरी तुम्हाला माहित असल्या, या ठिकाणी पहा आपण पाहूयात या 6 बँकांचा जर विचार केला. आंध्र बँक 1980 ला झाली आहे, पंजाब अँड सिंध बँक 1980 ला झाली, विजया बँक 1980 ला झाली आहे. या ठिकाणी आपल्याला प्रश्नात काय काय दिलंय पहा. आंध्र बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि विजया बँक दिलंय का 1980च्या. कॅनरा बँक तुम्हाला कुठं दिसते का 1980 मध्ये? ते पहा, दिसते का? नाही दिसत. म्हणजे 1969 ला स्थापन झालेली असणार. आता आपण 1969चं पाहूयात. या ठिकाणी पहा 1969 ला कॅनरा बँक. म्हणजे आपल्याला बँका माहिती पाहिजेत, स्पष्टपणे लक्षात आलं. जे आपण उल्लेख करतोय की कोणत्या 14 आहेत, कोणत्या 6 आहेत, हे अवघड प्रश्न मुख्य परीक्षेला विचारते, मग ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अशाच प्रकारचा प्रश्न दुसऱ्या बँकेच्या बाबतीत विचारला जाऊ शकतो. आपल्या मूळ प्रश्नावरती येऊयात. तर हे पहा, आपण उल्लेख केल्याप्रमाणे आपला प्रश्न आपल्या लक्षात आलं. या 3ही बँका या 1980 ला स्थापन झाल्यात, राष्ट्रीयकरण झालंय आणि याचं 1969 ला राष्ट्रीयकरण झालंय. म्हणजे आपले 4 नंबरचं उत्तर असणार. म्हणजे आपल्याला 14 आणि 6 दोन्ही बँका माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हा होता राष्ट्रीयकरणाच्या टप्प्यामधील पहिला भाग. उद्याच्या टप्प्यामध्ये आपलं राष्ट्रीयकरण या ठिकाणी संपलेलं असेल आणि उद्याच्या टप्प्यामध्ये आपण म्हटलं होतं की राष्ट्रीयकरण असलेल्या बँकांची संख्या 11 आहे. मग या बँकांची संख्या कशी कशी कमी होत गेली त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्या बँका कोणत्या बँकेमध्ये विलीन झाल्या, कशी कमी झाली, याचा आपण अभ्यास उद्याच्या भागामध्ये. कोणत्या समितीने शिफारस केलेली होती की तुम्ही काय करा की वेगवेगळ्या बँका एकत्र करा आणि त्याच्यातून 4 आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या बँका निर्माण करा आणि 8 ते 10 बँका तुम्ही अशा निर्माण करा की ज्याच्यामधून राष्ट्रीय बँकांची निर्मिती होईल, राष्ट्रीय स्तरावरील बँका निर्माण करता येतील. तर त्या नरसिंहन समितीचा सुद्धा अभ्यास आपल्याला उद्या करावा लागेल. शिवाय बँकांचं विलिनीकरण करा आणि त्यांना सक्षम करा असं सांगणारी समिती कोणती होती याचाही आपल्याला विचार करता येईल. अशा प्रकारे उद्याच्या भागामध्ये आपल्याला शेवटच्या शिल्लक राहिलेल्या सध्या अस्तित्वात असलेल्या 11 राष्ट्रीयकृत बँका कोणत्या आहेत त्याचा विचार आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. आपण या ठिकाणी थांबतो. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.